नारायण राणे यांचं नाव खासदारकीसाठी सुचवल्यानं मला मंत्रीपद नाही असं विधान शिवसेनेचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय। नारायण राणे यांचं नाव सुचवल्यानं मला मिळाल्या इच्छुक उमेदवारांच्या धमक्या आल्याचा धक्कादायक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात खासदार म्हणून महायुतीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मला मंत्रीपद मिळणार नसल्याची धमकी दिल्याचं दीपक केसरकर यांनी वक्तव्य केलंय। सावंतवाडीत एका कार्यक्रमात उदय सामंत उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आणि लोकसभेसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक होते। केसरकरांचा रोख कुणाकडे याची चर्चा आता सुरू झालेली आहे। मी अनेक लोकांना सांगितलेलं नाहीये की राणे साहेबांना ज्या वेळेला मी तिकिटासाठी सगळ्यात अगोदर आवाज मी उठवलाच आहे। निलेशजी, मी सगळ्यात अगोदर आवाज उठवला की राणे साहेबांनी खासदारकीला उभं राहावं। तोपर्यंत राणे साहेबांचं ठरलेलं सुद्धा नव्हतं, परंतु जे लोक इतर इच्छुक होते त्यांनी मला शेवटी धमकी दिली। आता माझ्याकडे ते व्हॉट्सअप माझं डिलीट झालं की तुम्ही याच्यानंतर मंत्री असणार नाही कारण तुम्ही राणे साहेबांचं नाव सुचवलं।